आजपर्यंत तुम्ही पवारांच्या मागे उभा राहिलात. आताही मतदान करताना ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणी मतदान करा असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. ज्या ठिकाणी पवार दिसेल त्या ठिकाणी मतदान करा, म्हणजे पवारांना मतदान केल्याचं तुम्हाला समाधान मिळेल असं अजित पवार म्हणाले. आतापर्यंत तुम्ही साहेबांना आणि मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना मतदान केलं, आता सुनेला मतदान करण्याची वेळ आली आहे. आणि फार तर असाही मनात विचार आला की 3 वेळेला खासदारकीला 91ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या. सगळी फिटामफाट, वडील पण खुश, लेक पण खुश, कन्याही खुश आणि सुनही खुश आणि तुम्ही खुश. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा गड पूर्णपणे आपल्या ताब्यात घेण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. त्यामुळे या मतदारसंघामधील निवडणूक आता त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. बारामतीमध्ये आजी माजी पक्ष पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेत त्यांना मार्गदर्शन केलं. याशिवाय यावेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. मोदीजींनी मागील 10 वर्षात कधीच सुट्टी घेतली नाही. मोदी फक्त देशाचा विकास कसा होईल हे बघतात. त्यांच्यासोबत भेट झाली तेव्हाही फक्त भारत आणि विचार, भारताच्या विकासाचा विचार त्यांच्यासमोर होता. भारताची अर्थव्यवस्था पुढच्या 5 वर्षात 3ऱ्या क्रमांकावर कशी आणता येईल याचा विचार आणि यासाठी काम हे मोदीजींचं चालू आहे असं अजित पवार म्हणाले. जाऊन जवानांना प्रोत्साहन देण्याचं काम, जवानांच्या मध्ये दिवाळी साजरी करण्याचं काम, त्यांच्यामध्ये सहभागी होण्याचं काम करतात. गेल्या 10 वर्षामध्ये त्या व्यक्तीने कधी सुट्टी घेतलेली, पत्रकारांनी सांगावं, तुम्ही सांगावं की बाबा हे 4 दिवस कुठेतरी फिरायला गेले, कुठेतरी आराम करत होते, तशा पद्धतीनं कुठलंही. आज पण ज्यावेळेस माझी त्यांची ओळख झाली त्यावेळेस आमचा अनेकदा बोलण्याचा संबंध येतो, चर्चेचा, त्यावेळेस फक्त आणि भारत, फक्त आणि फक्त भारत आणि भारताचा विकास. जगामध्ये आपला भारत देश पुढच्या 5 वर्षाच्या काळामध्ये 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्था कशी आणता येईल, जगामध्ये आयात निर्यातीच्या बाबतीमध्ये भारताचा विशेषतः निर्यातीच्या बाबतीमध्ये वरचा क्रमांक कसा राहील, त्याच्यामध्ये आपल्या भारत देशातले रस्ते तुम्ही बघा. पाठीमागच्या अनेक वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एवढे 4 पदरी 6 पदरी रस्ते, फ्लायओव्हर, ब्रिज, अटल सेतू, कोस्टल रोड हे कधी पाहायला मिळत नव्हते. अक्षरशः आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर ही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याच्या करता भांडवली गुंतवणूक, जे माझे व्यापारी बंधू असतील त्यांच्या लक्षात येईल, ही भांडवली गुंतवणूक आहे. आज आता समृद्धी महामार्ग केला नागपूर आणि मुंबई. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, तो समृद्धी महामार्ग करत असताना तिथं 45,000 कोटी रुपये खर्च झाले. आज बारामतीत आतापर्यंत केंद्राचा मोठा पैसा आला आहे. बारामतीचे रेल्वे स्टेशन पुढे फलटणला जोडावे यासाठी मी 15 वर्ष प्रयत्न करत असून त्यासाठी मोदींना भेटलो. 140 कोटींचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय मतदार घेणार आहेत.